मी ॲडव्होकेट आशिष कुकडे. मी भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव या पदावर कार्यरत होतो. काय सांगाल तुम्ही? बंडखोरी केलेली आहे भाजपमधून आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य करत आहे. बूथ लेवलपासून मी काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीच्या काळात जर भिंतीवर भिंती रंगवायचे, चुन्याने लिहायचे, यातपासून कामाची सुरुवात केली आहे. इथपासून मी दऱ्या बसवण्याचं कामही केलं आहे आणि प्रत्येक जी जिम्मेदारी पक्षाने मला दिली, शहरातली असो की ग्रामीण भागातली असो, मी पूर्ण इमानदारी ते पूर्ण जिम्मेदारी पूर्ण केलेली आहे. काय वाटतंय एवढ्याला तुमचा जो पक्ष आहे उभा असो? नक्की माझ्यासोबत जवळपास 60 ते 70% पक्ष उभा आहे आणि त्यांच्या हिमतीवर मी या निवडणुकीमध्ये भाग घेतला आहे. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतांनी, त्यांना सर्वांना माहीत आहे की मी तुमसरात राहणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. रोडावर चालणारा, मोटरसायकल चालणारा, टपऱ्यावर बसणारा आणि सर्वच ठिकाणी सर्व स्तरावरच्या लोकांनी, सर्व जातीपंथीच्या कोणताही राजकारण लोकांनी बघितलंच आहे. मी करत असतो. नेहमी लोकांच्या सुखादुःखात हिरारीने जातो आणि शेवटपर्यंत त्यांना जी मदत लागेल तेव्हा मी करत असतो. 24 तास मी जनतेच्या संपर्कात असतो आणि यावेळेस असं वाटलं होतं की पक्ष यावेळेस तिकिटाची मागणी केली होती आणि आदरणीय आमचे परिणय फुके साहेब, बावनकुळे साहेब, जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री भोयर साहेब यांच्यावर विश्वास होता की यावेळेस ते नेत्याला न देता कोणत्यातरी कार्यकर्त्याला तिकीट देतील आणि असा विश्वास होता. मी नाही पण अनेक दुसरे पण कार्यकर्ते होते. जर मला पण मला तिकीट नसते दिली तरी चाललं असेल, पण दुसऱ्या कोणाला दिली असती तरी मी पक्षातून काही बंडखोरी केली नसती. माझ्या मनात होतं की कोणतरी नवीन माणसाला चान्स मिळायला पाहिजे. तर याप्रमाणे जेव्हा धनशक्तीचा जास्त विचार केला जातो आणि जनशक्तीला कुठे विचारात घेतलं जात नाही, तर त्यावेळेस असा विचार अनेक लोकांच्या मनात आला. अनेको लोकांनी मला फोन केला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगितलं, भाऊ यावेळेस तुम्ही निवडणूक लढायची आहे. कारण गेले जे 2 चेहरे तुम्ही बघितलेले आहे, त्यांनी नगराध्यक्षाचा कार्यकाळ काढलेला आहे. त्यांच्यावर जनता कोणत्याही परिस्थितीत खुश नाही आणि यावेळेस संधी घ्या आणि यावेळेस तुम्ही नक्की उभे व्हा. कारण जनता तुमचा नवीन चेहरा यावेळेस बघत आहे आणि आम्हाला आशा आहे म्हणे की तुम्ही उभे राहिले तर नक्कीच यावेळेस निवडून याल आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता माझ्या पाठीशी उभी आहे. त्याच बळावर मी या निवडणूक लढण्याचा निर्धार घेतला. आम्ही बंडखोरी केली नाहीत. पक्षाने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की आशिष कुकडीला नगरपालिका अध्यक्ष निवडायचे आहे. आदरणीय फुकेसाहेब यांनी आम्हाला नागपूरला बोलवलं आणि सांगितलं की आशिष कुकडीला उमेदवारी लढायची आहे, आपण तयारी करा. आम्ही मागच्या 4 महिन्यापासून ही तयारी करत आहोत. मधल्या काळामध्ये पुन्हा फुकेसाहेब आलं की तुमची तिकीट पक्की झालेली आहे. यासाठी आम्ही फुकेसाहेब बोललो, बाळ अंजनकर जे आहेत आमचे संघटना, त्यांना बोललो, उपेंद्र कोटरेला बोललो आणि त्यांनी सांगितलं की जर ओपन येईल किंवा ओबीसी येईल तेव्हा आशिषच्या नावाचा विचार करू. जेव्हा निर्णय झाला 6 तारखेपर्यंत आशिष कुकडीला तिकीट मिळेल ही पूर्ण गावात चर्चा होती. आदरणीय प्रतिभा बोर्ड यांनी 7 तारखेला नाटक केली आणि त्या नाटकामध्ये त्यांनी तो निर्णय घेतला. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जुने कार्यकर्ते त्या सर्वांना डावण्याने सिद्ध प्रयत्न केला. म्हणजे फक्त पैसा मोठा आहे, प्रत्येकाला विचारलं तुला पैसे किती आहेत. म्हणजे ज्या उमेदवारांनी काम केले, आमच्याकडे रमाकांत धुर्वे पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत. म्हणजे ज्या माणसांनी 40 वर्षांपेक्षा काम केलं त्याच्या मुलाला तिकीट देताना, परिवार तिकीट देताना ज्या वाढून ते 7 नगरसेवक राहिलेले आहेत, एकदा नाही 85 लगातार नगरसेवक राहिले आहेत, त्याही परिवाराला यांनी डावण्यात केलं आणि अशामुळे पक्षाची तोहीण त्यांनी केलेली आहे. म्हणून 16 तारखेला त्यांनी आम्हाला सांगितलं की राशीला तिकीट देत नाही. आम्ही शांत होतो. मग घरी 300-400 लोक आलेत. ते चरणभाऊचे आलेत, आदरणीय नाना पटोलेचे आलेत, भारतीय जनता पार्टीचे आलेत, राष्ट्रवादीचे आलेत आणि सामान्य कार्यकर्ते, त्यांना एकाला काही धन नव्हतं आणि त्या सर्वांनी आग्रह केला की आशिष भाऊ लढलं पाहिजे. जर आशिष भाऊ लढलं नाही तर भारतीय जनता पार्टीचा धक्का लागेल आणि त्याकरता मी निर्णय घेतला की पक्षाला वाचवण्याकरता आणि एक इज्जत आहे काय. मी या भागात 3दा आमदार राहिलेलो आहे. कुणबी समाजात नेता आहे. लोकांना काय आवडेल की भारतीय जनता पार्टीमध्ये कुणबी समाजाला कोणती इज्जत नाही आहे. मी समाजमध्ये राजकारण केलं नाही. मी आजपर्यंत तिली समाजा नेत्यांनी काम केलेलं आहे. पण ही जी प्रतिमा माझी उठावण्यात केली, खऱ्या अर्थाने माझ्या पूर्णपणे अपमान करण्याचं काम केल्यामुळे मला नाही जर तर माझ्या पुतण्या आशिष कुकडे यांना अपक्ष उभा करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अपक्ष उमेदवारी जर उभा आहेत तर तुम्हाला त्या भाजपमधून अंदरूनी सपोर्ट आहे? भरपूर सपोर्ट आहे.
70% भारतीय जनता पार्टी जे कॅन्डिडेट सोडले ते माझ्या पाठीशी उभे आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.